अशा ह्या युत्या कराव्या लागतात आणि मला वाटतं राजसाहेबाला पहिल्यांदा सुद्धा आम्ही ऑफर दिली होती, आजही आमची ऑफर आहे आणि राजसाहेबाकडे असलेला मास, त्यांच्याकडं त्यांचं असलेलं वक्तृत्व हे जर पाहिलं तर राजसाहेब हे चांगल्या पद्धतीने महानगरपालिकेच्या निवडणुका लढू शकतात. त्यांनी सोबत यावं अशी आमची सुद्धा त्यांना विनंती राहील. पण काही झालं तरी उद्धवराज एकत्र येणारच असं अंबादास दानवे म्हणाले. त्यात आनंद आहे, त्यात काय गैर काय, त्यांचा कॉन्फिडन्स आहे तर ठीक आहे ना, त्याच्याबद्दल आम्हाला काही भाष्य करण्याची आवश्यकता सुद्धा नाही. भाजप आमदार म्हणतात हे गारुड्याचा खेळ आहे, राज ठाकरे उद्धव ठाकरे सोबत जाण्याची चूक करणार नाही. हे बघा आता कोण काय बोलतंय यापेक्षा युती कशी होते, कुणाशी होते हे एकदा फायनल झाल्यानंतर कळेल. म्हणून आज एकमेकावर टीका करण्यापेक्षा येणारं वातावरण कसं असेल त्याला फेस हे सर्वांनाच करावं लागणार. उद्धव ठाकरे हे मोगलाईच्या पंक्तीत बसलेले नेते आहेत, त्यामुळं ते राज ठाकरे त्यांच्यासोबत जाणार नाही, हिंदुत्ववादी कडक असं संजय केले. उबाटा गटाची भूमिका ही काय आहे हे कुणालाच आता पण कळत नाहीये. ते उद्या MIM बरोबर जातील, ते उद्या आणखीन कोणत्या पक्षाबरोबर युती करतील. आज कारण त्याचं मागचं कारण असं आहे की शरद पवारचा राष्ट्रवादी पक्ष त्यांच्यासोबत नाहीये, काँग्रेस त्यांना आता विचारायला तयार नाहीत. मग ही लढाई कशी लढायची हा त्यांच्या समोर असलेला प्रसंग आहे आणि त्याचं उत्तर ते देतील. उबाटाची आंदोलन सुरू आहे, क्या हुआ तेरा वादा म्हणत काल ट्रॅक्टर मोर्चा काढलाय, आज रास्ता जाम करताय. चांगलं जनजागृती ते करतायत, पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतायत. शेतकऱ्याशी मला वाटतं तसं काही त्यांचं देणं घेणं नाही. तुमच्यावर दररोज इम्तियाजी टीका. अरे सोडा त्या इम्तियाजचं, अरे सोडा, काय होत नाही त्याच्यात.